सांगली संजयनगरमध्ये पानपट्टीवर झालेल्या पूर्वीच्या वादातून चौघांनी मिळून एका तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली। सदरचा प्रकार हा सोमवारी दिनांक 8 जानेवारी रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घडला। अशोक ईश्वर म्हारुगडे राहणार संजयनगर असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी आनंद ईश्वर म्हारुगडे वय वर्ष 47 यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून चौघा संशयितांना अटक केली। राहुल सुखदेव खोत वय वर्ष 28, राहुल दिनकर पवार, रितेश सुरेश कांबळे, साहिल फारुख जमदार या वय वर्ष 27 सर्व राहणार संजयनगर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की जखमी अशोक म्हारुगडे हा कुटुंबियांसह संजयनगरीमधील पाचोरे येथे प्लॉटमध्ये राहतो। संशयित चौघांसोबत अशोक याचा काही दिवसांपूर्वी पानपट्टीवर वाद झाला होता। सोमवार दिनांक 8 जानेवारी रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास अशोक म्हारुगडे हा संजयनगरमधील श्रीनिती स्टेशनरीजवळ थांबला असता संशयित राहुल खोत हा त्याच्या 3 मित्रांसोबत त्या ठिकाणी आला। त्यांनी पानपट्टीवर असलेल्या वादाच्या रागातून शिवीगाळ करत तुला खल्लास करतो, सोडत नाही असे म्हणून राहुल खोत याने त्याच्याजवळ असणाऱ्या चाकूने अशोक म्हारुगडे याच्या पोटात भोसकून हातावर वार करून गंभीर जखमी करत खुनाचा प्रयत्न केला। घडलेल्या घटनेनंतर संशयित चौघांनी घटनास्थळावरून पळ काढला। जखमी अशोकला तातडीने उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या प्रकरणी अशोकचा भाऊ आनंद म्हारुगडे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि संशयित चौघांना अटक केली। ब्युरो रिपोर्ट SBN नगर, SBN मराठी। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली संजयनगर।